तर सोलापुरातील अंजन गावामध्ये पुतळा बसवल्यानं वाद झाल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। पुतळा दिलेले शौर्य प्रतिष्ठानचे बाळाराजे आवारेंना आता अटक करण्यात आली। दंगल आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातील 9 गुन्हे दाखल करण्यात आले। माडा कोर्टाकडून बाळाराजे आवारेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। तर भैकाळ्यातील केबल स्टँड ब्रिज लवकरच सुरू होणार आहे। उड्डाणपुलाचं काम 80% पूर्ण झालंय। डिसेंबर 2021 मध्ये पुलाचं काम सुरू झालं होतं, तर ऑक्टोबर 2023 ला उड्डाणपुलाचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र अद्यापही काम पूर्ण झालेलं नाही। पावसाळ्यापूर्वी हा उड्डाणपूल सुरू करण्याची नवीन डेडलाईन देण्यात आली। पाहूया। भायखळा स्थानकाजवळील भायखळा पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या भायखळा केबल स्टेटचं ब्रिजचं काम जे आहे ते 80% झाल्याची माहिती सध्या समोर येते। मी सध्या त्याच केबल स्टेट ब्रिज जो आहे त्या ब्रिजच्या या ठिकाणी आहे। जवळपास 2021 साली जो आहे ते या ठिकाणी ब्रिज बांधायचा निर्णय महारेल आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं घेण्यात आला होता आणि त्यानंतर गेल्या 4 ते 5 वर्षांपासून या केबल स्टेट ब्रिजचं काम जे आहे ते काम सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 970 मीटरचा हा ब्रिज जो आहे तो 4 पदरी ब्रिज असल्याचं महारेलच्या वतीनं सांगण्यात आलं होतं। जवळपास 80% काम झालेलं आहे, 20% काम बाकी आहे। त्याच्यामुळे पावसाळ्याच्या अगोदर हा ब्रिज सुरू होईल अशी शक्यता जी आहे ती आता वर्तवली जाते। परंतु ज्या पद्धतीने काम झालेलं आहे, ज्या पद्धतीने आता काम सुरू आहे, त्याच्यामुळे पावसाळ्यापूर्वीची देखील ही डेडलाईन, जी नवी डेडलाईन समोर येते, ही डेडलाईन देखील हुकण्याची शक्यता जी आहे ती अधिक असल्याचं म्हटलं जात आहे। कॅमेरामॅन चरणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। तर मंत्री मंगलप्रभात लोढांनी घेतली सुरेश म्हात्रेंची भेट। सुरेश म्हात्रेंच्या भिवंडीतील निवासस्थानी भेट घेतलेली आहे। सुरेश म्हात्रे पवारांच्या राष्ट्रवादीचे भिवंडीचे एक खासदार आहे। तर मंगलप्रभात लोढांनी खासदार सुरेश म्हात्रेंची भेट घेतलेली आहे। बाळ्या मामा यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळतं। मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे। मंगलप्रभात लोढांनी खासदार सुरेश म्हात्रेंची भेट घेतल्याची माहिती मिळते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे म्हणजे बाळा मामा यांची भेट जी आहे ती मंगलप्रभात लोढांनी घेतल्याची माहिती मिळते। दोघांच्या भेटीचं कारण जे आहे ते अद्यापही अस्पष्ट आहे। आपले प्रतिनिधी सुनील काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुनील, खरं म्हणजे मंगलप्रभात लोढा हे भाजपचे मंत्री आहेत आणि त्यांनी एका खासदाराची जाऊन त्यांच्या घरी जाऊन भेट घेतलेली आहे। ह्या भेटीमागचं कारण समजू शकलेलं आहे का, काय अधिक माहिती? सचिन, आपण बघतो की ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून वेगवेगळे आमदार ऑपरेशन तुतारी किंवा ऑपरेशन टायगर अशी चर्चा सुरू असताना ह्या भेटीला महत्व आहे, कारण की बाळामामा हे पवार गटाचे खासदार आहेत, भिवंडीचे खासदार आहेत आणि त्यांच्या घरी भाजपचा मंत्री जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतो। जरी त्यांच्याकडून सांगितलं असेल की ही सदिच्छा भेट आहे, तरी सुद्धा निश्चितच या संदर्भात राजकीय सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं वेगवेगळे नेते जे आहेत ते संपर्कात असण्याचा प्रयत्न करताना दिसतात, त्या पार्श्वभूमीवरती या भेटीला महत्व आहे। सचिन, धन्यवाद सुनील या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।